नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी शाहूवाडी तालुक्यातील कोपार्डे आणि चनवाड इथं भूसंपादन सुरू आहे। पण संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे। दरम्यान शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी समीर शिंगटे आणि महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी यांच्याशी चर्चा केली। महामार्गासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नाही तर काम करू दिलं जाणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। कोल्हापूर रत्नागिरी महामार्गाचं रुंदीकरण आणि चौपदरीकरणाचं काम सध्या सुरू आहे। त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्यात, पण जमिनीचा योग्य मोबदला मिळत नाही अशी तक्रार करत काही शेतकऱ्यांनी कामाला विरोध दर्शवलाय। त्यामुळे ठेकेदारानं पोलीस बंदोबस्तात काम सुरू केलं होतं। दरम्यान महसूल प्रशासन, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यात चर्चा झाली। शेतकऱ्यांना अपेक्षित असलेला भूसंपादनाचा दर दिला जाईल अशी ग्वाही प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी दिली। तर कोणावरही अन्याय होणार नाही असं महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं। दरम्यान जमिनीच्या योग्य दरासह रस्ता बनवताना फुटलेल्या पाण्याच्या पाईपलाईन तात्काळ दुरुस्त करून मिळाव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। यावेळी पोलीस निरीक्षक विजय घेरडे, तहसीलदार रामलिंग चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, सुहास रोकडे, सुनील चौगुले, प्रदीप चौगुले, प्रकाश माने, जयवंत चावरे, संपत चावरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।